हांव ॲडव्होकेट श्रीनिवास कलप, जनरल सेक्रेटरी काँग्रेस. माझ्या बरोबर आसात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खेमलो सावंत. आयचो आमचो विशय जावन आसा क्रोनीक कॅपिटलिझम आणि त्याचो गोंयाचेर परिणाम. आयज एक कंपनी आसा वेदांता लिमिटेड, गोंयांत काम करीत आसा. आणि ह्या कंपनीन कितलेश्यो कोर्टाच्यो ऑर्डरी जाल्यो. आमच्या आमोणे गांवांत जे शेतकरी आसात त्या जाग्यार जो वेदांताचो पीग आयन युनिट आसा त्याची तक्रार घेवन गेले की आमचे गांवाचे एनवायरमेंट कशें त्या खातीर नश्ट जायत आसा. आणि हायकोर्टा पासून डेप्युटी कलेक्टरा पर्यंत ऑर्डरी जाल्यो की जे सगळे शेतकरी आहात तांकां कॉम्पन्सेशन जावचें. माझे कडेन ऑर्डरची कॉपी आसा 2023 वर्साची 24 जुलै 2023 सगळ्या शेतकऱ्यांची लिस्ट आसा की हांकां कॉम्पन्सेशन मेळोंक जाय. हांची सगळ्यांची शेतां नश्ट जाली ताच्या पोल्युशना खातीर. पण आज पर्यंत एकाय शेतकऱ्याक कसलेच एका रुपयाचे सुद्धा कॉम्पन्सेशन मेळोंक ना. आणि हितून आमचो आरोप आसा की सरकारचो डायरेक्ट इंटरफिरन्स जाता प्रत्येक गोष्टीन. कोर्ट ऑर्डरी काडटा की लोकांचेर अन्याय जाला तो दूर जावचो, पण सरकार इंटरफियर करता आणि लोकांक तेंचे जे मेळोंक जाय कोर्टाच्या ऑर्डरी उपरांत जे कितें मेळोंक जाय तें मेळना. आणि हे आमी प्रत्येक अशें जे आणि ह्या अशे जे व्हडले व्हडले जे बिझनेसमॅन आहात तेंच्या बाबतींत जाता. गव्हर्मेंटाचे ड्यूज पे जायनात, सरकारचे जे मेळोंक जाय पयशे लोकांक मेळोंक जाय ते मेळनात. फक्त एक गट आसा जो केंद्र सरकारच्या बाजूक भोंवणारे व्हडले व्हडले बिझनेसमॅन जेंची व्हडली व्हडली लग्नां जातात भुरग्यांची अशांका फेवर ऑटोमॅटिकली कसो जाता हे आमच्या गोंयांत आमकां आयज नदरे फुडें दिसता. आयज ह्या विशयाचेर उलोवपाक म्हाज्या वांगडा श्री खेमलो सावंत आसा. तांकां हांव विनंती करता की तेंच्यांनी कितें सांगता. मोण्या फार्मर्स हेंच्यांनी हायकोर्टाक एक आमी रीट पेटिशन फायल केल्लें. त्या रीट पेटिशना प्रमाणे हायकोर्टान एक ऑर्डर पास केली की डेप्युटी जो कलेक्टर आसा विचोली तालुक्याचो तेणी म्हणटा ते फार्मराचे जे कंपन्यांचे आसा ती केस हे करची फायनल करची. त्या प्रमाणे डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर काडली आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंटान सगळ्या फार्मरांचे लिस्ट घेतले आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंटान पर स्क्वेअर मिटराक पर इयराक 3 रुपया प्रमाणे सगळ्या फार्मरांक पे करचे म्हणून एग्रीकल्चर डिपार्टमेंटान ऑर्डर पास केली. 6-7 म्हयने केस चल्ल्या उपरांत 24 जुलै 2023 डेप्युटी कलेक्टर बिचोलीन ऑर्डर पास केली की डबल पेमेंट लोकांक दोन्ही आमोण्याक 2 हे काडटा पीक काडटा. एक भाजी अळसाणो पीक काडटा आणि एक एग्रीकल्चरचे बी शेतां हेचे पीक काडटा क्रॉप्साचे. ते दोगांची ऑर्डर पास करून लोकांक पयशे पे करचे म्हणून 24 जुलै 2023 ऑर्डर पास केली. पण आयज मेरेन अजून कंपनीनूय अजून लोकांक पेमेंट करूंक ना आणि मामलेदारान तेजेर अजून मेरेन कांय एक्शनूय घेवंक ना कित्याक पेमेंट जावना. तेन्ना आमी गव्हर्मेंट हितून गव्हर्मेंट इनवॉल्व आसा कसो जास्त दिसता. सेकंड गोष्ट जी एग्रीकल्चर जे आमोणे आसा हो आमोणा हो मतदारसंघ खुद्द मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान येता. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान येता तर मुख्यमंत्र्यान तरी हे करपाची की बाबा तेंचो पेमेंट जावना पोल्युशन इतलें जाता. हे पोल्युशन जाता ग्राफायट पडटा ग्राफायट शायनी ग्राफायट आसता ते वेदांता कंपनी शायनी ग्राफायट पडटा हेजेर क्रॉप्साचेर झाडांचेर नाल्लाच्या झाडांचेर आणि क्रॉप्सूच जायना कांयच जायना सगळे लॉस जाल्ले आसा. म्हणून आमी एक फायल केली की ती ऑर्डरी उपरांत सुद्दां आतां ऑर्डर जावन लागीं 6 म्हयने जाले आयज मेरेन एका शेतकऱ्याक 1 रुपयाचो अजून बेनिफीट जाल्लो ना. आणि गव्हर्मेंटू आमी वचून मामल्यार ऑफिसान सगळे एग्रीकल्चर वयता शेतकरी तरी पण मामल्यार ऑफिसान आनी मामल्यार ऑफिसांसून ना हो मामल्यार चेंज जालो तो दुसरो मामल्यार येयला ना आतां नेवो येयलो मामल्यार तो आपूण वयतलो अशें करून लोकांचे पेमेंटाचे अजून मेरेन जाल्ले ना. तेन्ना आमची मागणी आसा गव्हर्मेंटा कडेन की लोकांक शेतकऱ्यांक जे पयशे दिवपाचे आसा वेदांता कंपनी ते बेगीच्या बेगीन तेंचे दिवचे म्हणून. कितले आता पैसे सगळे टोटल लागीं टोटल 4.5 करोड जातले. कितलो स्क्वेअर मीटर जातले सगळे म्हणजे एरिया खूप आसा ती. म्हाज्या हिसपान एरिया
म्हणजे गावाचेर effect जाता. सबंद गांव तो टोटल शेतकरी कितले आसा? शेतकरी सध्या शेतकरी 170 शेतकऱ्यांनी एप्लिकेशन केले की वेदांताचे आमकां हे पडटा म्हणून ग्राफायट पडटा पोल्युशन जाता म्हणून 170 शेतकऱ्यांनी शेतकरी लागले खूप आसा लागले 300 सुमार शेतकरी वयर आसा पण जे खरेंच म्हणजे लॉस जाता त्या शेतकऱ्यांचे लागीं जे शेतकरी आसा कंपनीक तेंकोन म्हणजे कंपनीच्या गांवांत त्या लोकांनी एप्लिकेशन केल्ले की आता तेज्या बरोबर एग्रीकल्चर डिपार्टमेंटान येवन ते हे केले सर्वे केली आनी खरीच ग्राफायट पडटा गेली ही नेवी सर्वे तिजे पयलीं आतां जो डायरेक्टर आसा एग्रीकल्चर आता जो डायरेक्टर तो जेन्ना बिचोले जेन्ना तालुक्यान आसलो 2005 तेन्ना स्वता सांगलेलें की फोटोसिंथेसीस पडटा म्हणजे शायनी ग्राफायट पडटा म्हणून लॉस जाता म्हणून कोणाक शेताक लॉस जाता मागीर झाडांक लॉस जाता म्हणून तेणी स्वता गेल्लो आनी आतां तो डायरेक्टर आसा पण तेणी आतां सुद्दां एग्रीकल्चर डिपार्टमेंट तेच सांगलें की शेता पिकांना वेदांताची ग्राफायट पडटा शायनी ग्राफायट आनी कोक पावडरचो पडटा तेजेर ते कण कट जाता पडटा म्हणजे कटिंग जाता प्रोसेस कितें ह्या कंपनी गव्हर्मेंटा कडेन फारीक करपाचे आनी गव्हर्मेंटान शेतकऱ्याक दिवपाचे काय कंपनीनूच डायरेक्ट शेतकऱ्याक दिवपाचे कंपनी डायरेक्ट शेतकऱ्याक दिवपाचे ते कशें दितले कोण कसो ऑर्डर पास करतलो ऑर्डर पास जाल्ली आसा खंयच्या शेतकऱ्याक कितले येवपाचे आगे दिल्ले आसा ऑर्डरी तशें तेजे डिटेल्स सगळे आसा म्हणजे ऑलरेडी सगळे डिटेल्स घातले आसा नॉर्मल प्रोसेस कशी आसा की नुकसान भरपाई म्हणटात पयलीं तर म्हाज्या आतां क्रॉप आसा ताका समजा एक क्रेशर धूळ पडलें गेलें हांव गव्हर्मेंटा कडेन कंप्लेन करता तांचे मामलेदारा कडेन करता मामलेदार सर्वे करता एग्रीकल्चर डिपार्टमेंट घेतो सर्वे करता आनी तो काय करता तुजी हें लॉस म्हणून मागीर ते कन्सर्न कंपनीक कळयता कंपनी हाडले येयनी ते कळयता मागीर ती कंपनी जी आसा पळय ती एग्रीकल्चरा कडेन भरता एग्रीकल्चर तुका ही प्रोसेस ना एग्रीकल्चराक भरिना ते तेंकां ऑर्डर आहा की तेंचे कडून मामलेदाराक पेमेंट करचो मामलेदार मागीर सगळ्या शेतकऱ्यांक हे डिवायडेड करता ऑर्डर कितले amount आहा तो? कितले amount आहा? लागीं 4.5 कितें करूंक जाय ते आमी तुमकां ऑर्डरची कॉपी दिता ऑर्डरीन सारके क्लियर कट डायरेक्शन दिल्लेले आसा डायरेक्शन दिला पर स्क्वेअर प्रत्येकान कितें करूंक मिटराक जाय पर इयराक 3 रुपया प्रमाणे एग्रीकल्चर हे फुल रेट कितलो आसा तेंचो टोटल एग्रीकल्चर जमीन जी आसा पळय दोन आसता एक भातशेती आसता आनी हेर क्रॉप आसता ही जमीन कितली आसता टोटल जमीन तर चिती लागली की म्हणजे सध्या आता जी आम्ही ऑर्डर काढला ती माझ्या हिशोबान कमीत कमी 4 ते 5 लाख स्क्वेअर मीटर असते टोटल व्हडली येती शेतां आमोणे टोटल आनी सगळे शेतकऱ्यांनी हे सांगनासले भितर त्या टायमार की हायकोर्टान घातलेले न्हू तेन्ना 170 शेतकऱ्यांनी हे केल्ले अर्ज केले की अशें लॉस जाल्ले आसा म्हणून एग्रीकल्चर डिपार्टमेंटान सगळे आपलो प्रोसिजर करून लॉस कितलो अमाउंट जालो तो दीड गव्हर्मेंटाक दिलो गव्हर्मेंटान कलेक्टरान त्या ऑर्डरी प्रमाणे कलेक्टरान ऑर्डर पास केली की अमके शेताची लिस्ट आपण ताका इन्क्लोज करता आनी ते मामलेदारान परत हे करचे की चुकला म्हाका हे जाला आनी मामलेदारान तांकां ऑर्डर हे दिवची म्हणून पेमेंट मामल्याच्या ऑफिसान हे करचे म्हणून सहपाठी जाली दिवंक पुढे आनी दुबारा दिवंक पुढे प्रोसेस कितें ना आमी त्या खातीर आज कितें केलें की गव्हर्मेंटाक सुद्दां सांगून गव्हर्मेंट आयकना एग्रीकल्चर मिनिस्टराक सांगून सुद्दां एग्रीकल्चर मिनिस्टरान कांय हेजेर एक्शन घेवना तुम्ही कितें कंडेम फायल करता ना कोर्टात केस आमी आतां कितें आतां कोर्टान एक केस चालू आहा ती त्या हितून म्हणजे पोल्युशन जाता म्हणून ते एका आतां आमी नाल्यार जर जावंक ना हे जाल्यार कंडेम फायल करून सोदता आमी तुम्ही फाटी घेराव घातलेलो न्हू ह्या ना ना हे घेरा सेपरेट येता हे घेर एग्रीकल्चर दुसरे आमी लास्ट हेका एक 2 म्हयन्या पयलीं आमी गोवा पोल्युशन बोर्डाचेर घेरा घातलो काँग्रेसच्या वतीन की पोल्युशन जाता म्हणून आमोण्या विलेजी हे पोल्युशन जाता म्हणून हांवें 2020 गोवा स्टेट चेअरमॅन आनी मेंबर सेक्रेटरी हे केल्ले लेटर केल्ले की आमोण्या विलेजी ग्राफायट पडटा आनी लोकांच्या घरांनी ग्राफायट पडटा शायनींग ग्राफायट घरांनी पडटा जे लोक न्ही बेडरूम आसा जे नळ्याची घरां आसा नाल्यार हेजी घरां त्या लोकांच्या बेडरुमांनी ग्राफायट पडटा आनी सगळे येता कपड्यांचेर पडटा ग्राफायट कपडे पिड्ड्यार जाता झाडां पेडां हांकां कांय म्हणना काजी लागना म्हणून आमी कंप्लेंट फायल केल्ली आनी स्पेशली हांवें कंप्लेंट फायल केली की आमचो जो हे आसा हांव जो रावता ते म्हाज्या घराची स्वता फायल केली आनी पंचायतीचेर पडटा म्हणजे तितले एरियेची दाखयल्ली आनी काजींची इन्स्पेक्शन केलें तेंच्यांनी इन्स्पेक्शन केल्या उपरांत इन्स्पेक्शन रिपोर्ट काडलो गोवा पोल्युशन बोर्डाक की आमच्या घराचेर जे स्वता म्हाज्या घराचेर आनी आमच्या सायडीची जितली घरां आसा आमोण्या गांवांत त्या घरांचेर सगळ्यांचेर ग्राफायट पडटा आर्टिकल तेन्ना हो आसा ते डेंजरस म्हणून आनी त्या उपरांत तांकां तेंच्यांनी शोकॉज नोटीस काडली की तुमची कंपनी कित्याक बंद करची नका म्हणून तुमची हेणी गोवा पोल्युशन बोर्डान 2021 काढली तांकां की तुमचे हे पडल्या कारणान तुमची कंपनी कित्याक शोकॉज नोटीस काडली की कंपनी कित्याक बंद करची
इतले नोटीस काढल्या उपरांत तेजे मेरेन तेंच्यांनी काय गोवा पोल्युशन बोर्डान परत हालचाल करूंक ना आनी आमी त्या हालचाल करूंक ना म्हणून आमी गोवा पोल्युशन बोर्डा कडेन परत हे केलें घेराव घातलो काँग्रेसच्या वतीन 23 डिसेंबर म्हयन्यात एक्शन घेता म्हणून एक्शन घेता म्हणून सांगतकूच आमी तेज्या उपरांत एक्शन घेता म्हणून एक लेटर केलें तेंकां कितें एक्शन घेतली काय म्हणून तेंचे आयज मेरेन कांयच एक्शन घेवंक ना तेंच्यांनी एक्शन घेवंक ना म्हणून हांवें काडलें आनी कलेक्टर नॉर्थ गोवा कलेक्टर हेका एक्सप्लेन केल्लें की ही जो हे आसा प्रोसेस आसा तो पोल्युशन जाल्ल्या कारणान गोवा पोल्युशन बोर्डाची मेंबर सेक्रेटरी आनी गोवा पोल्युशन मेंबराचो चेअरमॅन हे दोगूय कांयच करिना एक म्हणजे सेकंड म्हणजे चेअरमॅन जो आसा गोवा पोल्युशन बोर्डाचो जो चेअरमॅन जो आसा आयज तो वेदांताचो एक्स एम्प्लॉईज महेश पाटील म्हणटा तो वेदांताचो एक्स एम्प्लॉईज तो एक्स एम्प्लॉईज जाल्ल्या कारणान वेदांत हांव जेन्ना ते कडेन गेलो तेन्ना तेणी सांगलें की आपूण कंपनीचेर म्हणटा ते कांय एक्शन घेवंक शकना म्हणून कित्याक खातीर मेंबर सेक्रेटरी तुमी फोन केला तुमी कोर्टात चला म्हणून म्हाका कोर्टान एक कडेन केस सेपरेट चालू आसा हांव मागीर कलेक्टराक मेळ्ळो कलेक्टराक आमी लेटर एक केलें कलेक्टरान पर्सनल हियरींग आपयली की अशें पोल्युशन बोर्डाक आपयलें आमकां आपयलें वेदांता कंपनीक आपयलें आनी सांगलें की मामलेदाराक आपयलो डेप्युटी कलेक्टराक आपयलो बिचोलच्या तांकां सांगलें की तुमी म्हणटा ते एक इन्स्पेक्शन रिपोर्ट करा म्हणून फूल जॉयंट इन्स्पेक्शन रिपोर्ट करा जॉयंट इन्स्पेक्शन रिपोर्ट केल्या उपरांत मामलेदार जो बिचोलचो जो मामलेदार आसा तेणी जॉयंट इन्स्पेक्शन रिपोर्ट काडलो फूल 10 तारखेक तेणी जॉयंट इन्स्पेक्शन केलो आनी 11 तारखेक तेणी फूल रिपोर्ट धाडलो की हांवें एक रिपोर्ट काडलो की हांवें एक थंयसर आमचीं शेतां आसा घरां आसा थंयसर त्या घरांचे शेतांचे जो पडटा तितलो तेंच्यांनी प्लॅन केलो आनी एक रिपोर्ट काडलो की हे इतली ग्राफायट पडटा तेन्ना हे जाता म्हणून त्रास जाता लोकांक तो रिपोर्ट काडलो मामलेदारांनी कलेक्टराक धाडलो कलेक्टराक रिपोर्ट धाडल्यार आयज 1.5 म्हयनो जालो कलेक्टरान ते रिपोर्टाचे आयज मेरेन पळोवंक ना हांव शुक्रारा जेन्ना कलेक्टर ऑफिसान गेलो की जी जॉयंट इन्स्पेक्शना हितून गोवा पोल्युशन बोर्डाचे येयल्ले वेदांताच्या कंपनीचे येयल्ले मामलेदार येयल्लो डेप्युटी कलेक्टराचे ऑफिसाचे मेंबर येयल्ले तलाटी येयलो तेंचे जॉयंट इन्स्पेक्शन काडलें आनी हे जॉयंट इन्स्पेक्शन अशें जालें की सबंद इतली ग्राफायट पडटा आमोण्या गांवांत आनी आमोण्या गांवच्या घरांचेर लोकांनी धंदो केल्लो आसा दुकानांचेर बी दुकानां धंदो आमोण्या करूंक गावना जे लोक दुकानां घालता ते दुकानाचेर सुद्दां ग्राफायट पडटा खुद्द देवळांनी ग्राफायट पडटा देवळांनी प्लांट एक्सटेंशन जाला न्ही ना ना हो पयलींचो प्लांट हो पयलींचो प्लांट पयलींचो प्लांटाची गजाल आता ते तेज्या उपरांत कितें केलें आमी आतां रिपोर्ट काडलो सगळें एका धाडलो हांव तिका पर्सनल मेळपाक पयर गेलो पण ती म्हाका पर्सनल मेळोंक ना म्हणून हांव डायरेक्ट चीफ सेक्रेटरी मेळपाक गेलो शुक्रारा चीफ सेक्रेटरी म्हणलो आपल्याक आपूण फ्री ना तूं इन्वायरमेंटल सेक्रेटरी मेळ म्हणलो इन्वायरमेंट सेक्रेटरीचो मिस्र आसा तेका हांव मेळ्ळो तेणी म्हणलो आपूण हेजेर लक्ष दिलें पळयता म्हणलो आनी आतां तो तेज्या उपरांत तेणी हांवें आतां ताका आयज फोन केल्यार तेणी फोनूय घेयना आनी कांय सांगना बी तो एकामेकांक दुबलता चीफ सेक्रेटरी इन्वायरमेंट सेक्रेटरी दुबलता इन्वायरमेंट सेक्रेटरी कलेक्टराचेर दुबलता कलेक्टर गोवा पोल्युशन बोर्डाचेर दुबलता अशें कित्याक कोणाक भियाता ते ना म्हाका असो भंय दिसता की जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा आमोणा ही सीएमाची कॉन्स्टिट्युएन्सी जाल्ल्या कारणान तेंचेर कितें तरी दबाव येता असो कारण हो मेन ही गोष्ट जाली आनी दबाव आसल्या कारणान जो आमोण्या जे पोल्युशन जाता तशेंच फाटले एक पब्लीक हियरींग पर्सनल पब्लीक हियरींग आमोण्या जाल्ली पब्लीक हियरींग होच प्लांटा खातीर की हे प्लांटाक आनी वाडोवंक दिवचें न्हू म्हणून पब्लीक हियरींग घेतलेली की वाडयतलो म्हणून आमोणा आनी नावेलच्या लोकांनी खुद्द थंयसर पर्सनल हियरींगान 99% लोकांनी ओपोज हाडलो की जो तेंचो एक्स्ट्रा जो प्लांट वाडोवंक सोदता त्या प्लांटाक आनी परमिशन दिवचें न्हू म्हणून 99% लोकांनी हे केल्लें ऑब्जेक्शन हाडलेलें तरी आसतना गव्हर्मेंटान सेंट्रल गव्हर्मेंटान इन्वायरमेंटल क्लियरन्स तांकां 6 म्हयन्यांनी इन्वायरमेंटल क्लियरन्स दिले म्हणजे लोकांनी ऑब्जेक्शन 99% लोकांनी ऑब्जेक्शन हाडलेलें गोवा पोल्युशन बोर्डान सगळी फायल धाडलेली की लोकांचें ऑब्जेक्शन आसा म्हणून डस्टिंग पायपलायन आनी थर्ड फ्लेज वाडोवपाची तरी आसतना सेंट्रल गव्हर्मेंट इन्वायरमेंटल जी हे आसा मिनिस्टर ऑफ इन्वायरमेंट हे आसा तेंच्यांनी तांकां परमिशन दिली आनी आतां ते तेजेर काम करपाक सुरू करतले फुडल्या म्हयन्यात हायकोर्टान केस सेपरेट चालू आसा पोल्युशन जाता म्हणून आनी आमी सेपरेट कलेक्टराच्या मागीर चीफ सेक्रेटरी कलेक्टराक गेले आतां आमी तितून हे चिंतल्या जर तर हे म्हणजे चीफ सेक्रेटरी आनी कलेक्टर आनी चीफ म्हणजे पोल्युशन बोर्डान जर तर तेंचेर एक्शन घेवंक ना आनी एक तर आमचें म्हणणें आसा की
की ग्राफायट ती कमी करतो म्हणून लेटर केलं एक तर ती ग्राफायट कमी करा तुम्ही म्हणजे पडटा ती गावात ना जाल्यार तुम्ही प्लांट शटडावन करचें म्हणून गव्हर्नमेंटाचे कोणूच खंयचेच ऑफिसर हेचेर एक्शन घेवपाची चिंतिना करूंक ना जाल्यार मागीर फुडें कितें? आतां खातीर आमी कितें केल्लें आसा एक जी हायकोर्टान सेपरेट पेटिशन फायल आसा तेजेर आनी एक आमी री पेटिशन आनी एक फायल करपाक थारिल्ली आसा की हो सगळो रिपोर्ट ना जो नवो रिपोर्ट दिल्लो आसा गव्हर्नमेंट रिपोर्ट काडटा पोल्युशन जाता म्हणून पण एक्शन कांयच जायना. आता म्हणजे पिटिशन आसा ते प्रायव्हेट भट्टेचे प्रवीण फडते प्रायव्हेट भट्टे हा. आता कोण घालता आतां हांव घालता. थँक्यू. आणि जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आसा पळय हय. तातूंत